कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अंबाबाईचा तुम्ही अशा बाहेर का उभा? या आत या, या आत या, या। या घरात लक्ष्मीचा वास नाही। या घरातून लक्ष्मीला बाहेर काढलंय। हे तुम्हासनी कसं कळलं? सगळं कळतंय आमासनी आणि दिसतं बी। लक्ष्मी घरात नाही ना, ते बी तिच्या मनाच्या विरुद्ध बाहेर गेली ती। लक्ष्मीचा अपमान केलाय तुम्ही, लई त्रास दिलाय तिला। हे काय चांगलं लक्षण नव्ह। खरंच तुमच्याकडे दिव्य दृष्टीच आहे म्हणायची। आता एवढं सांगितलंय तर याच्यावरचा उपाय तरी सांगा। काय केलं म्हणजे माझी लेक परत येईल हे तरी सांगा। पश्चाताप होतोय ना व, चांगलं आहे की, पण नुसत्या पश्चातापानं घरातनं बाहेर गेलेली लक्ष्मी परत नाही यायची। अहो त्यासाठी साकडं घालावं लागल। तुमचं म्हणणं तुमचं गारानं देवी समोर मांडावं लागल, आणि ते बी नुसतं बोलून नाही बरं का, देवीचं व्रत करावं लागल। सांगा कोण हाय का तयार व्रत करायला? देवी आईचा, देवी आईचा, अंबाबाईचा। तुमच्या तोंडून तर देवीच बोलायल्या की। बरं मला सांगा कसं करायचंय ते व्रत? म्हणजे कसं करायचंय, कुणी करायचंय आणि कधी करायचंय ते समज सांगा बरं। हे समज व्रत केलं ना आमच्या घरची ताई परत येईल ना? आधीचं तोंड बंद करा। उगाच नको ते शंका विचारू नकोस मला। तुला नाही ना करायचं व्रत, मी विचारू बी नकोस। तुमची कोणाची तयारी हाय का? हा बोला, जे करायला लागल ते। कोण करणार हाय व्रत? अहो बोला की। ही पोरगी कोण हाय? सुनबाई आहे। अहो सून म्हणजे लक्ष्मीचंच रूप की। सांगा काय करायचं? देवीची आरती करायची, पूजा करायची, हळदी कुंकू व्हायचं, अनवाणी पायानं भंडारा उधळायचा। वाटेत येणाऱ्या काट्या कुट्याची दगड धोंड्याची अजिबात पर्वा करायची नाही। जमल का सोनबाईला? देवी आईचा, अंबाबाईचा जमल ना व? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।